भाषण 26 जानेवारीचं भाषण कसं असलं पाहिजे? 26 जानेवारीचं भाषण, अरे 26 जानेवारीचं भाषण भगतसिंगाला पाहण्यासाठी पाहुणे आले होते. भगतसिंगाला पाहण्यासाठी पाहुणे आले होते. माईनं 50 रुपयाची नोट काढली, भगतच्या हातावर दिली. भगत जा, याचा किराणा घेऊन ये. भगत याचा किराणा घेऊन ये. लोक पाहुण्यांना स्वयंपाक करू, पाहुणे ते खातील, तुला पसंत करतील आणि तुझं लग्न होईल. अरे भगतसिंगानं हातामध्ये 50 रुपयाची नोट घेतली आणि भगतसिंग 50 रुपयाची नोट घेऊन घराच्या बाहेर पडले ना. भगतसिंगाने विचार केला, या 50चा जर मी किराणा आणला आणि घरी गेलो तर मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल. मला तर माझ्या मातीची, मला तर माझ्या माईची, मला तर या देशाची सेवा करायची आहे. भगतसिंगांनी बॉम्ब टाकला आणि महाराज बऱ्याच इंग्रज त्या ठिकाणी मारले. लाहोरच्या जेलामध्ये स्वतः भगतसिंग अटक झाले. पाकिस्तानमध्ये आहे ते लाहोर. लाहोरच्या जेलामध्ये भगतसिंगाला अटक केलं गेलं आणि भगतसिंगाला ज्या वेळेला फाशी द्यायची ना, त्यावेळेला भगतसिंगाच्या माईला ही बातमी कळाली. भगतसिंगाची माय त्या ठिकाणी येते आणि रडायला लागते. त्यावेळेला भगतसिंग म्हणतात, माँ रोना नहीं, माँ रोना नहीं, वीरों की माँ कभी रोती नहीं, माँ रोना नहीं. त्यावेळेला भगतची आई म्हणत होती, रडू दे रे भगत, आता रडण्याशिवाय माझ्याकडे आहे तरी काय, काय माझ्याजवळ. अरे तुला हे कळणार नाही. तू ज्या दिवशी आई होशील ना त्या दिवशी कळेल भगत हे कळणार नाही माईचं प्रेम तुला. भगतसिंगाची माय ठस तसा रडत होती आणि भगतसिंग सांगत होता, माँ माझं प्रेत नेण्यासाठी तू यायचं नाहीस मा. अजून 20 दिवसानं मला फाशी होणार आहे ना मा. माझी फाशी झाल्यानंतर हे प्रेत नेण्यासाठी, प्रेत लाश नेण्यासाठी तू यायचं नाहीस मा. त्यावेळेला काय यायचं नाहीस असं म्हटल्यावर भगत सांगतात, माँ माझं प्रेत नेण्यासाठी ज्यावेळेला तू येशील ना त्यावेळेला तुझ्या डोळ्यात पाणी असेल. मला या देशासाठी रडत नाही तर मला या देशासाठी हसत फासावर जायचं.